नमस्कार. सेलू जिंतूर तालुक्यातील महिलांचे खंबीर नेतृत्व, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे एक सशक्त शक्ती केंद्र म्हणजेच सेलू जिंतूर तालुक्याच्या लोकप्रिय आमदार माननीय मेघनादिदी बोर्डीकर. गोकुळाष्टमीनिमित्त महिला मंडळ सेलू आयोजित गवळण व निबंध स्पर्धेच्या प्रमुख अतिथी लोकप्रिय आमदार माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांनी महिलांशी संवाद साधत एक स्त्री दुर्गेचं रूप आहे याची जाणीव महिलांना करून दिली. महिला मंडळ सेलूच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय कोटेकर काकू, या ठिकाणी उपस्थित आदरणीय विंदा भाभी, उपस्थित उर्मिलाताई बोराडे, एस.व्ही. पाटील सर, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रुपालीताई ठाकूर, दासरकर मॅडम, रवीशी कुलकर्णी, मुळावेकर सर, मधुराताई ठाकर, उपस्थित सर्व ह्या महिला मंडळाच्या सर्व सदस्या आणि आपल्या त्या गवळणच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या सगळ्या गवळणी आणि त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या रसिक महिला मंडळाच्या सगळ्या सदस्य. खरं तर विंदा भाभींनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की महिला मंडळामध्ये किती छान वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम घेतले जातात. पूर्ण वर्षभर सातत्याने शहरातल्या स्त्री शक्तीला, महिला शक्तीला एक मोकळेपणा असतो, विचारांची देवाणघेवाण असते, ती करण्यासाठी चांगलं उत्तम असं व्यासपीठ म्हणजे आपल्या या महिला मंडळ आणि त्याच्या माध्यमातून होत असलेले वेगवेगळे समाजाला दिशा देणारे कार्यक्रम. त्याच आपण बघतोय समाजामध्ये आणि आपल्या खास करून भारतात आपण भारत मातेला एका स्त्रीचा, मातेचा दर्जा दिलेला आहे. आपण वेगवेगळ्या देव्यांना आता येडा वगैरे सांगितलं तरी कृष्ण राधा नाही म्हणत, तर राधे कृष्ण म्हणतो, सीताराम म्हणतो, शिव पार्वती असं म्हणलं जातं. पण पार्वतीला, पार्वती शिवाय शिवाची आपण विचार करू शकत नाही. विठ्ठल रुक्माई, तर प्रत्येक गोष्टीला महिलेला सोबत घेऊन, महिलेचा विचार करून आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून महिलेला आदर सन्मान दिला. परंतु आज काकू मला या ठिकाणी बोलण्याचा हा विषय नाही, कारण असं आपण सुंदर असा छान जो काही स्पर्धा ठेवलेली, इतक्या सुंदर सुंदर ह्या सगळ्या सजून आलेल्या त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. पण देशामध्ये कुठेही महिलांवरती अत्याचार झाला तर आपल्या पोटामध्ये कालवत नको नको वाटतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे की आपल्या सगळ्यांची भावना असते. मग पश्चिम बंगालमध्ये आपली डॉक्टर लेख असो का आपल्या बदलापूरच्या आपल्या लहान मुली असो, किंवा काल परवाच आपल्या संभाजीनगरला एका वारकरी संप्रदायाच्या त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींवरती त्याच संस्थेचा संस्था चालक जो आपण महाराज म्हणून त्या संस्थेमध्ये आपले मुलं मुली पाठवतात, आई वडील, त्या मुलींवरती झालेला अत्याचार असतो. दिवसेंदिवस आपल्याला अशा घटना कानावर ऐकायला मिळतात. पण मला एक या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. मी या ठिकाणी फक्त मेघना म्हणून आपल्या कार्यक्रमामध्ये आले, आमदार म्हणून नाही आले. थोडं सगळं कायदे स्ट्रिक्ट केलेली असताना सुद्धा ह्या घटना दिवसेंदिवस सर वाढत जातात. काल परवा सिंधूरमध्ये सुद्धा आपल्या शाळेमध्ये जाणाऱ्या एका मुलीला, 9वीच्या, भर रस्त्यामध्ये अडवून तिला त्रास देण्यात आला. एवढी हिंमत काही राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांची, 1-2% असतील ती लोक. परंतु ह्या घटना दिवसेंदिवस घडतायत. मला आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर सरकार म्हणून ज्या गोष्टी करायच्या असतात ते सरकार करत आहे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी सक्षमपणे काम करू शकत नाही, कारण की आपल्या सेलू शहरामध्ये 50,000 लोकसंख्या आहे आणि पोलिसांची संख्या 34 आहे. सगळ्या ठिकाणी पोलीस पोहोचू शकतील, सगळ्या ठिकाणी पोलीस लक्ष देऊ शकतील. म्हणून समाज म्हणून आणि आपण सुद्धा पालक म्हणून प्रत्येकाने
आपलं आपलं कर्तव्य आपण पाळतोच, कर्तव्य आपण निभावतो. कारण की मला माझ्या पक्षाने संभाजीनगरला पाठवलं आणि मग तिथे ओव्हरची जी केस झाली की एका मुलीने आत्महत्या केली कारण की तो मुलगा 1-1.5 वर्षापासून तिला त्रास देत होता. त्याचं घटना वेगळी आहे, परंतु काय होतं, समाज, एक समाजाचा दडपण मुलीच्या आई वडिलांवर असतं किंवा मुलीला समजा छेडछाड कोणी केली, तुमची मुलीच चुकीची, तुमच्या मुलीचीच काहीतरी चूक आहे, तीच मुलगी असेल, तीच अशी राहते, तीच एवढी मेकअप करते, असे कपडे घालते, आणि मग आपल्याला कशी बदनामी होईल, तिचं लग्न कसं होईल. मुली पण कधी कधी गोष्टी आई वडिलांना सांगत नाही कारण मग माझं शिक्षण बंद करते. कारण आई वडिलांना सगळ्यात आधी काळजी असते आपल्या मुलीच्या संरक्षणाची, मग शिक्षण बंद करते म्हणून कशाला सांगायचं. म्हणून ती सुद्धा अनेक वेळा काही त्रास सहन करतात. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपण इतके सुंदर सुंदर विषयांवरती काम करतात, मग मुलींना प्रशिक्षण देणं स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी सुद्धा आपण कार्यक्रम केला तर कौतुकास्पद आहे. पण याचबरोबर मुलीच्या पाठीशी ठामपणे आपण राहिलं पाहिजे, ही भावना प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना आपण देणं, आणि समाज म्हणून जरी आपली एक चुकली तरी तिच्या पाठीशी, तिला मराठी सोडून द्यायचं का, तरी सुद्धा तिला विश्वास देणं की बाई तुझ्यासोबत आम्ही आहोत, जरी काही चुकीचं होत असेल तुझ्यासोबत आम्हाला बिनधास्तपर्यंत सांग, अशा पद्धतीचं वातावरण आपल्या घरी निर्माण करून देणं. आणि इथं बसलेले एवढेच नाही तर सगळ्यांना हा निरोप गेला पाहिजे. कारण एका लेकीची आई म्हणून मला आणि आज हा विषय तर या ठिकाणी बोलायला नाही पाहिजे तर, परंतु मला ते राहवलं नाही की काय बोलावं काय बोलावं हा विषय विचार करत असताना, कारण दुसऱ्या ठिकाणी राजकीय गप्पा मारायला लागतात म्हणून इथे अशा आपल्या मनातल्या माझ्या जे काही माझ्या मनामध्ये चालू आहे ते मी बोलू शकते म्हणून बोलत आहे की समाज म्हणून आपण सुद्धा ह्या वाईट प्रवृत्ती बंद झाल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे, वाईट प्रवृत्ती तिथंच खेचल्या गेल्या पाहिजे, म्हणून एकत्र आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या लेकीला आत्मसन्मान वाढवा म्हणून, तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढवा म्हणून, आणि तिला तिच्यातली जी काही दुर्गा आहे, तिच्यातली जी काही लक्ष्मी आहे, तिच्यातली जी काही सरस्वती आहे ती बाहेर आली पाहिजे. म्हणून त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. एक ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून मला जेवढं शक्य आहे, माझ्या समोर ज्या ज्या गोष्टी येतात त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करत असते. एक काल परवाच एक महिला माझ्याकडे आली, का गावची महिला, म्हणजे त्या 10-12 जणी आल्या होत्या, मला आनंद झाला. मी आवर्जून या ठिकाणी सांगते की तिच्या सोबत आलेल्या पुरुष, म्हणजे त्या 10-12 जणी आल्या होत्या, एका गावचं मंडळ सभा त्याचं मंदिर समाजमध्ये गळत होतं म्हणून, आणि ती एका कार्यालयामध्ये गेली, तिथं कोणीतरी अधिकारी काही चांगलं वागत नसतात, लवकर दिदीला फोन आत्ताच, त्या बहिणीशी त्या अधिकाऱ्याला बेरीने बोलली लवकर दिदीला फोन आत्ताच. तर ती महिला आमदार असल्यामुळे आमच्याकडे तेवढी डेअरिंग आली, ह्याचं उदाहरण ती देत होती. त्या अधिकारी म्हटलं लवकर दिदीला फोन तुझं काम कर. प्रत्येकीला की माझ्यासोबत कुणीतरी आहे ही भावना सुद्धा, की समाज म्हणून जे आपण समाजात बदनामी होईल आणि शेवटी मुलीलाच नाव ठेवलं जातं म्हणून पण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या घडतात, त्या घडल्या नाही पाहिजे. आणि वाईट प्रवृत्ती, राक्षस प्रवृत्ती त्या ठिकाणीच खेचली गेली पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. खूप खूप शुभेच्छा द्यायच्या की आपला ह्या जो काही कार्यक्रम अनेक वर्षांपासून या सेलू शहरामध्ये त्या चांगल्या पद्धतीने महिलांना एक चांगलं मुक्त होण्यासाठी जो व्यासपीठ आपण जे निर्माण करून दिलेले आहे. आताच मला कोणेकर बापू सुद्धा सांगत होत्या, भाभी पण त्यांच्या ह्याच्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र असा हॉल मी आपल्याला या ठिकाणी शब्द देते की तुम्ही या जिंतूर सेलूकरांनी जी मला आमदार म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, त्या संधीचा उपयोग करून मी प्रामाणिकपणे माझ्या जिंतूर सेलूसाठी जे काही चांगलं आणता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आपण सातत्याने बघितलेला आहे. आणि निश्चितच महिला मंडळासाठी, या सेलू शहराच्या एवढ्या जागरूक महिला मंडळासाठी की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांना हात घालून एक चांगल्या पद्धतीने दिशादर्शक असं काम, मला अभिमान वाटतो की जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं काम कुठे चालत नाहीये. निश्चितच मी आपल्या जेवढ्या काही मागण्या त्या मागण्या मान्य करण्याचा या ठिकाणी शब्द देते आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद.